हॅलो. सदर चालू झालेला सामना क्वालिफाईंग राऊंड सामना चालू आहे. असलपा पॅकर विरुद्ध साई सिद्धी या संघांमध्ये चालू आहे. साई सिद्धी या संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. मैदानाच्या गेटवरती ज्यांनी ज्यांनी गाड्या पार्क केलेल्या आहेत मी त्यांना विनंती करत आहे त्यांनी आपल्या गाड्या बाजूला घ्यायच्या आहेत. आमचे पाहुणे येणार आहेत याची आपण नोंद घ्यायची आहे. पाहुण्यांना येण्यासाठी आपल्या गाड्या बाजूला करायच्या आहेत. सदर चालू असलेला सामना क्वालिफायर राऊंडचा सामना आहे. असलफा पॅकर विरुद्ध साई सिद्धी या संघांमध्ये चालू आहे. पहिलं झालेलं षटक या षटकामध्ये फक्त 2 धावा जमवल्या आणि स्पर्धेच्या नियमानुसार 1 धाव वजा करण्यात येत आहे. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या फक्त 1च झालेली आहे. असलफा पॅकर या संघाची फलंदाजी करताना आतापर्यंत फक्त 2 धावा झाल्या होत्या परंतु स्पर्धेच्या नियमानुसार त्यांची 1 धाव वजा करण्यात आली आणि अशा तऱ्हेने एका षटकामध्ये फक्त 1च धाव झाली असलफा पॅकर या संघाच्या. बिनबाद 1 धाव. नवीन आलेले गोलंदाज अरुण गोलंदाजी करतील घनश्याम यांना. अवंतर चेंडू त्यावर 1 धाव. अशा तऱ्हेने 2 धावा झाल्यात असलपा पॅकर या संघाच्या.
दुसरे षटक टाकत आहेत अरुण अरुण गोलंदाजी करतील घनश्याम यांना. चालू असलेला राऊंड हा क्वालिफायर राऊंड आहे. पुन्हा एकदा अवंतर. उत्कृष्ट फटका चौकारी दिशेने घनश्याम यांचा. त्यावर त्यांना 2 धावा मिळाल्या. चालू असलेला सामना असल्फा पॅकर विरुद्ध साई सिद्धी. उत्कृष्ट गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. किसन यांनी फक्त 2च धावा दिल्या. एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 6. फलंदाज दीपल. पाहूया आपल्या संघासाठी किती प्रयत्न करतात. ते फलंदाजी करतील अरुण यांच्या गोलंदाजीला. दीपल हे धावचीत झाले. यष्टीरक्षक अक्षय यांचे चांगले प्रदर्शन आपल्या संघासाठी. पहिला गडी बाद झालेला आहे दीपल यांच्या स्वरूपाने. असल्फा पॅकर यांचे दीपल. नवीन आलेले फलंदाज सचिन. असल्फा पॅकरचे कर्णधार सचिन. पाहूया आपल्या संघासाठी किती प्रयत्न करतात. एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 7. एक गडी बाद 7 धावा असल्फा पॅकर या संघाच्या. दुसरं षटक चालू आहे. दुसरे षटक टाकत आहेत अरुण. अजून एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 8. एक गडी बाद 8 धावा. चालू असलेला सामना क्वालिफायर राऊंड असल्फा पॅकर विरुद्ध साई सिद्धी. अजून एक धाव घोषित. संघाची धावसंख्या 9. एक गडी बाद 9 धावा. क्षेत्ररक्षण रचनेमध्ये थोडासा फेरबदल आणि हितगुज चालू आहे क्षेत्ररक्षकांमध्ये. आपल्या संघासाठी कशा धावा रोखायच्या, कशी गोलंदाजी करायची याच्यासाठी. कारण दुसरं षटक चालू आहे. एक गडी बाद होऊनही असल्फा पॅकर यांनी 9 धावा जमवल्या. 2 षटकं संपलेली आहेत. दोन षटकं संपलेली आहेत. 2 षटकामध्ये असल्फा पॅकर या संघाची धावसंख्या झाली 9. एक गडी बाद 9 धावा. तिसरं षटक टाकत आहेत अबू. धावसंख्या 9. 2 षटकं संपलेली आहेत. तिसरे षटक टाकत आहेत अबू.
अबुए गोलंदाजी करतील. घनश्याम यांना उत्कृष्ट गोलंदाजी. निर्धाव चेंडू. फलंदाज घनश्याम यांना तो कळलेला नाही आहे आणि सरळ यष्टीरक्षकाकडे जे पावला बॉल. एक धाव घोषित. 10 धावा. एक गडी बाद 10 धावा. तिसरं षटक चालू आहे. सलामीचे फलंदाज घनश्याम 7 धावांवर खेळत आहे. त्यांना गोलंदाजी करतील अब्बू. पुन्हा एकदा घोषित. संघाची धावसंख्या 11. अवंत चेंडू. अवंतर चेंडूवरती एक चुरशीची धाव घेऊन आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये 2 धावांची भर घातली. फलंदाजांनी संघाची धावसंख्या त्यांनी 14 वरती नेऊन ठेवलेली आहे. तिसरं षटक चालू आहे. तिसरं षटक टाकत आहेत अब्बू. अब्बू एक गोलंदाजी करतील सचिन यांना. दोन गडी बाद झालेले आहेत. 2 गडी बाद होऊन संघाची धावसंख्या झाली 14. नवीन आलेले फलंदाज करण. संघाची धावसंख्या 15. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. असेल बॅकर आहे संघाची. आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत आणि धावसंख्या झाली आहे 15. अजूनही बॅटिंग पॉवर प्ले षटक बाकी आहे. नवीन आलेले फलंदाज करण. पाहूया आपल्या संघासाठी कितपत प्रयत्न करतात. अजून एक धाव पूर्ण. एक धाव घोषित. संघाची धावसंख्या 16.
तीन षटकं संपलेली आहेत आणि तीन षटकामध्ये असेल बाबाकर या संघाची 2 गडी बांधून संघाची धावसंख्या झाली आहे 16. बॅटिंग पॉवर प्ले षटक उरलेलं आहे. शेवटचं षटक बॅटिंग पॉवर प्ले षटक. फलंदाज करण आणि घनश्याम. सलामीचे फलंदाज घनश्याम 8 धावांवर खेळत आहेत. सिद्धेशला बोला ना. सिद्धेश हॅलो. पंचांची हुज्जत घालू नये मी सर्व खेळाडूंना विनंती करते.
साई सिद्धी कोणी घोळका करू नये, पंचांच्या भोवती कोणी घोळका करू नये. थर्ड अंपायर दिलेला आहे, तुमचा निर्णय लवकरात लवकर लागेल. हॅलो. संघाची धावसंख्या 17. नवीन आलेले फलंदाज अमित. उत्कृष्ट चपळाई दोन फलंदाजांमध्ये आणि 2 धाव काढण्यामध्ये यशस्वी. 2 धावांची भर काढलेली आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 19. शेवटचं षटक चालू आहे. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज सन्नी. सन्नी गोलंदाजी करतील अमित यांना. अवंतर चेंडू आहे. संघाची धावसंख्या 20. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. फलंदाज धावचित. अजून एक गडी बाद. क्षेत्ररक्षक लुई यांनी चांगले क्षेत्ररक्षण केले आणि फलंदाजाला धावचित केले. मैदानाच्या गेटवरती ज्यांनी गाड्या पार्क केल्या त्यांनी बाजूला घ्यायच्या आहेत. आम्हाला सहकार्य करा. मी पुन्हा एकदा विनंती करते आहे प्रेक्षकांना, क्रीडा रसिकांना, आपल्या गाड्या मैदानाच्या गेटवर पार्क केलेल्या आहेत त्यांनी बाजूला घ्यायच्या आहेत.
संघाची धावसंख्या 20. 4 गडी बाद 20. शेवटचं षटक चालू आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. एकदा पूर्ण. अजून एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या झाली 22. 4 षटक संपलेली आहेत. 4 षटकामध्ये असलफ बेळकर या संघाने आपल्या संघासाठी 22 धावा जमवल्या आणि प्रतिस्पर्धी संघासमोर म्हणजे साईसिद्धी या संघासमोर 23 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे. म्हणजे 24 चेंडूमध्ये 23 धावा जिंकण्यासाठी साईसिद्धी या संघाला श्री सिद्धेश्वर मंडळ आयोजित दिवस रात्र अंडर बॉक्स क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. आपल्या या स्पर्धेला आज आपल्याकडे शिवसेनेचे माजी नगरसेवक श्रीयुत मुकुंद पडाळ साहेब यांचे ते आगमन झालेले आहे. मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे भारतीय विद्यार्थी सेनेचे उपसंघटक सुनील मोरे साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. नो चेंडू, पुढचा चेंडू फ्रीचा चेंडू. तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे मुंबई सचिव महेंद्र मुणगेकर साहेब आणि 196च्या नगरसेविका सौ पल्लवी मुणगेकर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो.
असल्फा पॅकर या संघाने प्रथम फलंदाजी करताना 22 धावा जमवल्या आणि प्रतिस्पर्धी संघासमोर म्हणजेच साई सिद्धी या संघासमोर 23 धावांचं आव्हान दिलं. या 23 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत साई सिद्धी या संघाने 3 धावा जमवल्या आहेत. पहिलं षटक चालू आहे. अजून एक धाव पूर्ण. सलामीचे फलंदाज अबू आणि गणेश, त्यांना गोलंदाजी करतील भूषण. पहिल्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. भूषण गोलंदाजी करतील. गणेश यांना चालू असलेले षटक, बॉलिंग पॉवर प्ले षटक. चालू असलेला सामना हा क्वालिफायर राऊंडचा सामना आहे. असल्फा विरुद्ध साई सिद्धी. साई सिद्धी या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि असल्फा पॅकर या संघाने आपल्या संघासाठी 22 धावा जमवल्या 4 षटकामध्ये. त्या धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत साई सिद्धी या संघाने 4 धावा जमवलेल्या आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या षटकातील. पहिलं षटक टाकत आहेत भूषण. फलंदाजांमध्ये हितगुज चालू आहे. भूषण गोलंदाजी करतील गणेश यांना. बॉलिंग पॉवर प्ले षटक चालू आहे. उत्कृष्ट फटका चौकाराच्या दिशेने. सलामीचे फलंदाज गणेश धावचीत. स्वतःच्या चुकीची शिक्षा गणेश यांना. दीपल यांचं अचूक लक्षवेधी. त्यांनी चेंडू यष्टीरक्षकाकडे सोपवला आणि यष्टीरक्षकाने त्यांना धावचीत केलं. अशा तऱ्हेने पहिला धक्का बसलेला आहे साई सिद्धी या संघाला. 1 गडी बांधून संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 5. पहिलं षटक चालू आहे. नवीन आलेले फलंदाज लुई. पाहूया आपल्या संघासाठी किती प्रयत्न करतात लुई. पहिलं षटक चालू आहे. पहिलं षटक चालू आहे. बॉलिंग पॉवर प्ले षटक. रिंगणाबाहेर एक सुद्धा खेळाडू नाही, म्हणजेच रिंगणाच्या आतमध्ये सर्व खेळाडू. पाच धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद 5 धावा. साई सिद्धी या संघाचा पहिलं षटक चालू आहे. 1 धाव घोषित. संघाची धावसंख्या 6. अजूनही पहिल्या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. संघाची धावसंख्या आतापर्यंत 6. 1 गडी बाद 6 धावा साई सिद्धी या संघाच्या. सतत चालू असलेला सामना क्वालिफायर राऊंड सामना. श्री सिद्धी सेवा मंडळ आयोजित बॉक्स क्रिकेटचा हा वर्ल्ड कप आहे. ही उपाधी आपल्या खेळाडूंकडूनच मिळालेली होती. भवानी माता सुवर्ण चषक भवानी माता क्रीडांगणात
हॅलो. पहिल्या षटकामध्ये साई सिद्धी या संघाची 7 धावा झाल्या आणि स्पर्धेच्या नियमाप्रमाणे 1 धाव अतिरिक्त मिळाली. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या 8. एक गडी बाद 8 धावा साई सिद्धी या संघाच्या. दुसरं षटक टाकत आहेत पप्पू, घनश्याम उर्फ पप्पू. संघाची धावसंख्या 9. साई सिद्धी या संघाची धावसंख्या झाली 9. एक गडी बाद 9 धावा. क्वालिफायर राऊंड चालू आहे. उत्कृष्ट फलंदाजी. हॅलो. उत्कृष्ट फटका. धावचीताचं अपील आहे. साई सिद्धी या संघाची थोडी घाई होते असं मला वाटतंय. दुसऱ्या गडी सुद्धा धावचीत होणार आहे. धावचीताचं अपील आहे.
हॅलो. हॅलो. हॅलो सतीश. हॅलो. डिसिजन प्लीज. आपल्या इथे या स्पर्धेला शिवसेना शिवसेनेचे माजी नगरसेवक श्रीयुत मुकुंदजी पडाळ साहेब यांचे इथे आगमन झालेले आहे. मी सुबोध जाधव यांना विनंती करत आहे त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा. त्याचप्रमाणे भारतीय विद्यार्थी सेनेचे उपसंघटक श्री सुनील मोरे साहेब यांचे इथे सुद्धा आगमन झालेले आहे. मी आशिष सासरेकर यांना विनंती करत आहे त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा. तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे मुंबई सचिव महेंद्र मुणगेकर साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी दर्शन शिरोडकर यांना विनंती करत आहे त्यांना सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. तसेच एन्व्हायरमेंट जिल्हा अध्यक्ष राजू काळे साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी तेजस सावंत यांना विनंती करत आहे त्यांनी सुद्धा त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा. त्याचप्रमाणे 196च्या नगरसेविका सौ पल्लवी मनगेकर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी सचिन गावडे यांना विनंती करत आहे त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा. हॅलो. आमच्या मंडळाचे हितचिंतक प्रतीक नकाते यांनी व्यासपीठावर यायचं आहे. अटीतटीचा सामना चालू आहे. 12 चेंडूत 11 धावांची गरज आहे आणि हा बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. हॅलो. ब्लॉक अध्यक्ष विजय कडू साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. ब्लॉक उपाध्यक्ष विजय कडू साहेब, मी वैभव आयरे यांना विनंती करत आहे त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा.
संघाची धावसंख्या 13. अजून एक धाव पूर्ण. दहा चेंडूत 9 धावांची गरज साई सिद्धी या संघाला जिंकण्यासाठी. 10 चेंडूत 9 धावा. अटीतटीचा सामना चालू आहे. बाबू मोरे. 10 चेंडूत 9 धावांची गरज. फलंदाज बॉक्स आउट. दोन्ही संघांवरती दडपण आहे. कुठला संघ विजय होईल कोणच सांगू शकत नाही. 9 चेंडूत 9 धावांची गरज. रोहित. 9 चेंडूत 9 धावांची गरज. 9 चेंडूत 9 धावा साई सिद्धी या संघाला जिंकण्यासाठी. पाहूया कुठला संघ विजयी होतो. 9 चेंडूत 9 धावा. गोलंदाज पराग. 9 चेंडूत 9 धावा. अटीतटीचा सामना चालू आहे. चौकार देशाने फटका टोलावलेला आहे. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव काढण्यात यश मिळवलेलं फलंदाजांनी. 2 धावा काढण्यात यश मिळवलेलं फलंदाज. 2 धावांची भर घातली आपल्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे 16. 8 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे साई सिद्धी या संघाला जिंकण्यासाठी. रोहित. अटीतटीचा सामना चालू आहे. 8 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. 8 चेंडूत 7 धावा. एक धाव घोषित. 7 चेंडू मध्ये 6 धावांची गरज साई सिद्धी या संघाला जिंकण्यासाठी. अटीतटीचा सामना चालू आहे. चालू असलेला सामना क्वालिफायर राऊंडचा सामना. एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 18. 6 चेंडू मध्ये 5 धावांची गरज साई सिद्धी या संघाला जिंकण्यासाठी. सदर चालू असलेला सामना असल्फा विरुद्ध साई सिद्धी या 2 बलाढ्य संघांमध्ये चालू आहे. क्वालिफायर राऊंड चालू आहे. असल्फा बॅकर संघाने 22 धावा जमवल्या आणि जिंकण्यासाठी 23 धावांचं आव्हान उभं केलं साई सिद्धी या संघासमोर. या 23 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत त्यांनी आपल्या संघासाठी 18 धावा जमवल्या आणि आता 6 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. 2
संघांवरती पूर्णपणे दडपण दिसतंय. फलंदाज हितगुज करतायत. क्षेत्ररक्षण मध्ये फेरबदल होते आहे. साई सिद्धी या संघाचे फलंदाज अक्षय आणि अबू खेळत आहेत. त्यांना गोलंदाजी करतील. सागर वैयक्तिक पहिलं व संघाचं शेवटचं षटक टाकत आहेत. सागर श्रीकांत मापरकर यांनी आपल्या व्यासपीठाला भेट दिल्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत. सिद्धेश नाईक यांच्या हस्तोलात त्यांना पुष्पगुच्छ. सहा चेंडूमध्ये 5 धावांची गरज. रोहित सहा चेंडूमध्ये 5 धावा. उत्कृष्ट फटका चौकार दिशेने तेवढे चांगले क्षेत्ररक्षण, परंतु 1 धाव काढण्यामध्ये त्यांचं यश मिळालेलं आहे. 1 धाव पूर्ण. 5 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. संदीप यांचं पूर्णपणे श्रेय दिसतंय. उडी मारून त्याने चेंडू पकडला. फक्त त्यांना यश आलं नाही फलंदाज धावचित करण्यामध्ये, परंतु चांगले क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. 5 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. नो चेंडू, त्यावर 2 धाव आणि गचा क्षेत्ररक्षण अमित यांचं. सतीश नो चेंडू. अशा तऱ्हेने नुकत्याच झालेल्या सामन्यामध्ये साई सिद्धी हा संघ विजय झालेला आहे. मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. क्वालिफायर राऊंड होता. असल्फा विरुद्ध साई सिद्धी. असल्फा बॅकर या संघाने 22 धाव